मराठी लेखन. मला भेटलेली एक सुंदर स्त्री. बी पॉझिटिव्ह. एका संध्याकाळी सगळी कामं आटोपून मंदिराबाहेरील एका आडबाजूच्या बाकड्यावर बसलो होतो. अंधार पडत चालला होता. वर्दळही फारशी नव्हती. घरी जायच्या आधी कोणाचे काही कॉल्स, व्हॉट्सअप बघावं म्हणून मोबाईल काढला. बघतो तो हँग झालेला. बापरे, बरेच महत्त्वाचे कॉल्स, आता कसे करायचे? मोबाईल चालू करण्याचा खटाटोप चालू झाला. वैताग आला. मोबाईल काही सुरू होईना. काय करावं या विचारांच्या तंद्रीत असतानाच खांद्यावर कुणीतरी हात ठेवला आणि घोगऱ्या आवाजात कुणीतरी विचारलं, कोण आहे? मी तंद्रीतून जागा होत एकदम दचकलो आणि वर पाहिलं तर बघून भीती वाटावी अशा विचित्र चेहऱ्याची एक बाई शेजारी उभी. आधी घाबरलो पण नंतर चिडून विचारलं, काय बाई, ही काय पद्धत आहे का? दिसतंय का नाही तुला? फटकन येऊन अशी अंगावर हात ठेवतेस? घाबरलो ना मी. तशी म्हणाली, आवो मला दिसत नाय, हितच मी बाहेर भीक मागती, या टायमाला मी हितच बसून भाकर खाती. माफी करा, मी जाती दुसरीकडं. मी ओशाळलो, म्हटलं, नाही बाई बसा इथंच, मी चाललोच आहे. तिला बघून अंगातला डॉक्टर जागा झाला. म्हणालो, डोळे कशानं गेले? म्हणाली, लहानपणी डोळ्यातनं पाणी येत वतं, लई दुखायचे डोळे. आयबापानं गावातल्या भगताला दाखवलं, त्यानं कायतरी औषध सोडलं डोळ्यात, मरणाची आग झाली. नंतर डॉक्टर म्हणला कसलं तरी अशीड वतं ते, डोळं आतून जळल्यात, तवापासून दिसणंच बंद झालं. 17 वर्षाची वते मी तवा. अरे रे, तुमच्या आईबापाच्या आणि भगताच्या चुकीमुळं डोळे गेले तुमचे. आधीच ते डॉक्टरांकडे गेले असते तर ही वेळ नसती आली. बेअक्कल असतात लोक. मी सहज बोलून गेलो. यावर मला वाटलं माझ्याच सुरात सूर मिसळून ती आता त्यांना शिव्याशाप देईल, पण नाही. ती म्हणाली, नाय वो, कुणाच्या आईबापाला वाटलं आपल्या तरण्या पोरीचं डोळं जावं म्हणून? बिचाऱ्यांनी त्यांना जे जमलं ते केलं. खेड्यात कुठनं आणायचा डॉक्टर? आणि आला तरी त्याला पैसं कुठनं दिलं असतं? माझं डोळं गेल्यावर डोकं आपटून आपटून माझा बाप गेला. त्या बिचाऱ्याची काय चूक होती? माझ्या आईनं एखाद्या लहान बाळावानी माझं सगळं केलं. डोळं असताना जेवढी माया नाय केली त्याच्यापेक्षा जास्त माया तिनं डोळं गेल्यावर केली. मी चांगली असते तर एवढी फुलावानी जपली असती का मला? डोळं गेल्याचा असा बी फायदा असतुया. हसत म्हणाली. वाईटातून सुद्धा किती चांगलं शोधण्याचा प्रयत्न करत होती ही बाई. तरी मी म्हणालो, मग भगताचं काय? त्यानं तर चुकीचं औषध सोडलं ना? म्हणाली, असं कसं म्हणता साहेब, माझं डोळं काय मुद्दाम घालवलं का त्यानं? आवो मला ते औषध लागून नाही झालं, त्याला त्यो तरी काय करणार? आवो माझं डोळं जाणारच होतं, त्याला त्यो निमित्त झाला फक्त. माझ्या नशिबाचे भोग होते ते. त्या बिचाऱ्याचा दोष नाही. कुणी काही चांगलं करायला गेलं आणि चुकून वाईट झालं तर त्याला दोष देऊ नाही. डॉक्टर सुई टोचतो पण बरं वाटावं म्हणूनच ना? त्याचा दुखवायचा विचार नसतो त्यात. आपण असं समजून घेतलं तर कुणाचा राग कशाला येईल? इंटेन्शन इज इम्पॉर्टंट बिहाइंड एव्हरी ॲक्शन या वाक्याचा सार या बाईने किती सहज सांगितला. पॉवर्ड बाय डूबवर्स. म्हणाली, न बघता? काय बघायचं राहिलंय? आवो सगळं बघून मनात साठवलंय. वासराला दूध पाजताना गाईचं डोळं म्या पाहिलेत. सगळा भात माझ्या ताटात टाकून उपाशी हसत झोपणारी आई म्या पाहिलीये. पिल्लाच्या चोचीत घास भरवणारी चिमणी म्या बघितली. कुत्र्याच्या पिल्लाला दूध पाजणारी शेळी म्या बघितली. फुटलेल्या छपरातनं आत येणारं चांदणं म्या बघितलंय. मातीतनं उगवणारा कोंब म्या पाहिलाय. तुम्ही काय बघितलं ह्यातलं? आवो हे सगळं बघून झाल्यावर राहेलच काय बघायला? पॉवर्ड बाय डूबवर्स. आजी तुमचं लग्न? चाचरत मी विचारलं. आजी म्हणाली, झालं होतं की त्यो बी आंधळा होता, त्यानं चाणलं पुण्याला मला. पदरात एक पोरगी टाकली, त्याच्या पुण्याईनं पोरगी आंधळी नव्हती. म्हणलं चला चांगलं दिवस आलं. पण त्यो बी 2 वर्षातच गेला. बरं झालं बिचारा त्यो तरी सुटला. उद्गारवाचक चिन्ह. आणि आजी तुमची पोरगी? ती कुठाय? आजी भकास हसली, म्हणाली, तिच्या 20व्या वर्षी ती गेली तिच्या बापामागं त्याला शोधायला. आता दोघं वरनं माझी मजा बघत असतील. स्वर्गात म्हण नाचगाणी चालत्यात रोज, पण आमच्या आंधळ्याच्या नशिबात ते बी नाही मेल्यावर सुद्धा. असं म्हणून आजी हसायला लागली. पण मी सुन्न झालो, काय बोलावं हेच कळेना. इतकं सगळं भोगूनही ही इतकी निर्विकार. आजी, या सगळ्यात दोष कुणाचा? कुणाचाच नाही. प्रत्येकानं आपापलं काम केलं, ज्याचा त्याचा मोबदला ज्याला त्याला मिळाला. आपल्या वाट्याला आलं ते घ्यायचं का आणि कसं ते विचारायचं नाही. भाकर मिळाली तर म्हणायचं आज आपली दिवाळी, ज्या दिवशी मिळणार नाही म्हणायचं चला आज उपास करू. दोष कुणाला द्यायचा नाही. वाईटात बी चांगलं शोधलं तर माणसाला वाईट वाटायचं काही कारणच नाही. ते कसं आजी मला नाही समजलं. हे बघा साहेब,
एखाद्याचा हात जरी तुटला तरी त्यानं म्हणावं, एकच हात तुटलाय, दुसरा तरी हाय चांगला, दोन्ही हात गेलं तरी म्हणावं पाय तरी आहेत माझे अजून. आता माझं बघा, दोन्ही डोळं गेलं तरी बोलता येतंय ना मला? पॉवर्ड बाय डूबवर्स. काहीही असो, एवढ्या सुंदर विचाराची, वाईटातून चांगलं शोधण्याचा प्रयत्न करणारी, वरवर विचित्र दिसणारी आजी तेव्हा मला जगातली सर्वात सुंदर स्त्री भासली.